शाहू घराण्याचे संभाजी महाराज कोल्हापूरचे यांनी ही तलवार आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती आबा गोळे यांना सेपरेट भेट दिलेली आहे की त्यांनी ह्या सगळ्या किल्ल्यावरती सापडलेल्या आहेत. दुर्ग संवर्धन करत असताना, तिथे साफसफाई करत असताना, दगडगोटे काढत असताना त्याच्यामध्ये सापडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. गुप्त जो साम्राज्यातला चंद्रगुप्ताचं नाणं आहे. त्याच्यानंतर आता हे रोमन किंवा ग्रीक राज्यकर्ते आपल्याकडे आले. त्यांनी म्हणजे अशोकाच्या कालखंडामध्ये ही मंडळी आलेली आहे. तर ही इंडो ग्रीक नाणी म्हणतात त्याला. तर कुशाण राज्यकर्ते आहे. हा मिनांडर तर माहिती आहे आपल्याला, सम्राट अशोकाच्या काळामध्ये हा आलेला आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो डॉटेड शिवराई आणि दुसरा जो आहे तो दुधांडी शिवराई. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो एक अनोख्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता आलो आहे मी करंजेश्वरी मंदिरात गोवळकोटमध्ये. तर आपल्यासोबत आहेत राऊतदादा. आपल्याला एक थोडक्यात माहिती सांगतील आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा. काहीतरी वेगळं आजच्या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे. तर भेटूया आता राऊतदादांना. नमस्कार, मी विशाल राऊत, राज्य सामाजिक प्रतिष्ठानचा एक छोटासा शिलेदार. या ठिकाणी या गोळकोटचा जी चित्तथरारक अशी लढाई झालेली आहे, जो रणसंग्राम या ठिकाणी घडलेला आहे, तो रणसंग्राम ऐकण्यासाठी आणि या रणसंग्रामाच्या निमित्तानं त्या आठवणींना उजाळा देत असताना या ठिकाणी आपण शस्त्रास्त्रांचं प्रदर्शन आणि 4थ्या शतकापासून 1835पर्यंतचा जो काय या महाराष्ट्रामध्ये ज्या राज्यकर्त्यांनी राज्य केलं आहे, त्या ज्यांनी नाणी वापरली त्या राज्यकर्त्यांनी, त्या नाण्यांचं प्रदर्शन आज या ठिकाणी आपण आयोजित केलेलं आहे. तो आपण पाहूया. चला प्रदर्शन पाहण्यासाठी. नमस्कार, मी संदीप परांजपे पुण्याहून आलेलो आहे आणि आज इथे मी गोवळकोट किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून अनेक वेळा येतो आणि किल्ल्यावरती जे संवर्धनाचं काम चाललेलं आहे, त्या संवर्धनाच्या कामामध्ये आमचे मित्र विशाल राऊत आणि राजे प्रतिष्ठानची सगळी टीम आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी म्हणून मी येत असतो. आणि ह्या संवर्धनाच्या कामामध्ये ज्या वस्तू आम्हाला सापडल्या काम करत असताना, तर त्या आज इथे मी मांडलेल्या आहेत आणि त्याची तुम्हाला आज थोडीशी ओळख करून देतो. इथे जर आपण बघितलं तर या सगळ्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरलेल्या गोष्टी आहेत, पण या मी बाहेर काढत नाही, कारण त्या जर काढल्या तर त्याचं परत महत्त्व कमी होतं. त्यामुळे मी त्यात वरूनच शक्यतो दाखवायचा प्रयत्न करतो. ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत, ह्या सगळ्या किल्ल्यावरती सापडलेल्या आहेत. दुर्ग संवर्धन करत असताना, तिथे साफसफाई करत असताना, दगडगोटे काढत असताना त्याच्यामध्ये सापडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. आता याच्यामध्ये हा जो लोखंडाचा तुकडा आहे, हा कुल्फी गोळ्याचा तुकडा आहे. आता अनेक प्रकारचे तोफगोळे किल्ल्यावरती सापडतात, वेगवेगळ्या किल्ल्यांवरती सापडतात, पण आपल्या इथल्या किल्ल्यावरती गोवळकोटावरती जे तोफगोळे सापडलेले ते भरीव प्रकारचे आहेत. आता तोफगोळ्यांमध्ये 2 प्रकारचे गोळे असायचे, भरीव आणि पोकळ. तर पोकळ गोळे हे किलर म्हणून वापरले जायचे, म्हणजे ते माणसं मारण्यासाठी वापरले जाणारे गोळे होते. आणि भरीव गोळे जे होते ते एखादी इमारत किंवा तटबंदी या गोष्टी तोडण्यासाठी म्हणून वापरले जायचे. तर त्यातले हे काही भरीव गोळे आहेत आणि हे मुद्गल प्रकारातले आहेत, म्हणजे डंबेल आपण जे वापरतो त्या प्रकारचे. आता हा मधला रॉड तुटलेला आहे, त्याचा पुढला गोळा तुटलेला आहे, तो कुठे गेला आहे माहिती नाही, पण त्याचा अर्धा भाग आपल्याला सापडलेला आहे. तसेच हा छोटा गोळा, याच्यामध्ये सुद्धा साईज असायचे, म्हणजे आपण गोफणगुंडे ज्या साईजचे असतात त्या साईजपासून साधारणतः 1 फूट डायमीटरपर्यंतचे गोळे वापरलेले आपल्याला किल्ल्यांवरती सापडतात. आणि याच्यामध्ये दगड आणि लोखंड असे दोन्ही प्रकारचे गोळे वापरलेले आहेत. त्याच्यानंतर या इथे काही किल्ल्यावरती जी बांधकामं होती, त्या बांधकामाच्या कौलांचे तुकडे ज्यांना आम्ही खापर म्हणतो, किंवा भांडी वगैरे जी होती त्या भांड्यांचे तुकडे, वेगवेगळ्या प्रकारचे खेळे आहेत, ते ह्या किल्ल्यावरती सापडले. हे मगाशी जे मी म्हणलो गोफणगुंडे आणि छोटे गोळे, हे छोटे गोळे आहेत. त्याच्यानंतर हा किल्ल्याच्या बांधकामामध्ये वापरलेला चुना आहे. त्याच्यानंतर ही परत कौलं आहे. त्याच्यानंतर गारगोटीचा दगड एक आम्हाला किल्ल्यावरती सापडला, जो घरामध्ये पूर्वीच्या काळी आग लावण्यासाठी म्हणून वापरला जायचा. तर असा हा दगड आहे. आता हे जे आहे, ही आहे त्यावेळची वीट.
त्याला पुस्तकी वीट असं म्हणलं जायचं. ओके. म्हणजे आत्ताचं जर आपण पुस्तक बघितलं तर त्या पुस्तकाचा जो आकार असतो त्या आकाराची वीट असायची. आणि ह्या विटा पुस्तकी विटा जास्ती करून पेशवे काळापासून वापरल्या गेलेल्या दिसतात आणि त्या भाजलेल्या असायच्या. पण त्याच्या अगोदरच्या काळाचा जर विचार केला, त्या अगोदरच्या काळात भाजलेल्या विटांचा फारसा वापर नव्हता. तर त्या कच्च्या विटा असायच्या, पण त्या भक्कम असायच्या आणि त्याचा आकार हा खूप मोठा असायचा. पण आज त्या आपल्याला बघायला मिळत नाहीत, कारण इमारती सगळ्याच जमीनदोस्त झालेल्या आहेत. आता इथून जर पुढे आपण आलो तर पुढे आपल्याला इथे नाणी लावलेली आहेत. आता ह्या आजच्या प्रदर्शनाचा विषय हा फक्त मराठा कालखंडातली किंवा महाराष्ट्रामध्ये राज्य ज्या राज्यकर्त्यांनी केलं तो काळ, त्या कालखंडापुरता मर्यादित असल्याकारणाने मी तेवढ्याच पुरती नाणी फक्त आज इथे लावलेली आहे. जवळपास माझ्या कलेक्शनमध्ये 5,000-5,500 नाणी आहेत, पण मी त्यातली आज काही सिलेक्टेड नाणी इथे आणून लावलेली आहेत. आता ही जी सुरुवातीची नाणी आहेत ही आहेत भारताच्या चलनाची जी सुरुवात झाली त्या सुरुवातीच्या काळातली नाणी आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये धातूच्या तुकड्यांवरती काही चिन्ह ठोकून ती नाणी, त्याचे तुकडे नाणी म्हणून वापरले जायचे आणि त्या तुकड्याचं वजन हे त्याची किंमत असायची. त्याला पंचमार्क कॉईन असं म्हणतात. तर ही पंचमार्क कॉईन्स जी आहे ती इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या पासून आपल्याकडे सापडतात आणि त्याच्यानंतरच्या काही राज्यकर्त्यांनी पण ती नाणी वापरलेली आहेत. त्याच्यामध्ये आता मौर्य साम्राज्य हे आपल्याला माहिती आहे, चंद्रगुप्त मौर्य किंवा सम्राट अशोक वगैरे हे राज्यकर्ते आपल्याला माहिती आहेत. तर त्या चंद्रगुप्त मौर्याच्या काळातली ही नाणी आहे. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातलं हे नाणं आहे. जर बघितलं तर इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातलं विदर्भामध्ये त्याचीच एक ब्रांच विदर्भामध्ये होती, त्याचं हे तांब्याचं नाणं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे परकीय आक्रमणं सुरुवात झाली. त्या परकीय आक्रमणामध्ये पश्चिमी क्षत्रप राज्यकर्ते आपल्याकडे भारतामध्ये राज्य करायला लागले आणि त्यांनी त्याच्यामध्ये मुखवटा असलेली म्हणजे राजाचा चेहरा त्या नाण्यावरती उमटवलेली नाणी पाडायला सुरुवात केली. तर त्यातलं हे चांदीचं नाणं आहे. हे याचा काळ आहे इसवी सन पूर्व 1लं शतक आणि धातू आहे चांदी आणि वजन तर त्याच्यामध्ये मी लिहिलेलं आहे 4.21 ग्रॅम असं वजन आहे त्याचं. मौर्य साम्राज्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये पर्टिक्युलरली सातवाहन राज्यकर्त्यांचं खूप मोठं साम्राज्य होतं आणि हे साम्राज्य अख्खा महाराष्ट्र व्यापलेला होता त्यांनी आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये सातवाहनांनी राज्य केलं. तर त्याच्यामध्ये सुरुवात जी होती ती सातकर्णी राजापासून होती. तर त्यांची काही नाणी आपल्या इथे ठेवलेली आहेत. आता मगाशी जी बाहेरच्या क्षत्रपांची जी नाणी बघितली किंवा आपण जी क्षत्रपान नवपानाचे नाणं बघितलं, त्या नवपानाच्या नाण्यानंतर हे जे आहे नवपानाचं नाणं आहे. हा जो नवपान होता त्याचं जुन्नरमध्ये राज्य होतं आणि हे जुन्नरमध्ये त्यांनी पाडलेलं नाणं आहे. तिथून जर पुढे आलो आपण तर हे सातवाहन साम्राज्य जसं होतं तसंच त्याच काळामध्ये दक्षिणेमध्ये चोल साम्राज्य होतं. पण त्याच वेळेस आपल्याकडे काही बाहेरचे सुद्धा राज्यकर्ते म्हणजे ग्रीक लोकंसुद्धा आली गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये. तर त्या ह्याच्यामध्ये या इथे हे गुप्त साम्राज्याचं आता नाणं आहे. त्याच्यानंतर इथे हे गुप्त जो साम्राज्यातलं चंद्रगुप्ताचं नाणं आहे. त्याच्यानंतर आता हे रोमन किंवा ग्रीक राज्यकर्ते आपल्याकडे आले. त्यांनी म्हणजे अशोकाच्या कालखंडामध्ये ही मंडळी आलेली आहे. तर ही इंडो ग्रीक नाणी म्हणतात त्याला. तर कुशाण राज्यकर्ते आहे. हा मिनांडर तर माहिती आहे आपल्याला, सम्राट अशोकाच्या काळामध्ये हा आलेला आहे. किंवा कनिष्क हा सुद्धा तिकडचाच आहे. आणि त्याच्यानंतर मग सातवाहन साम्राज्य हे आपल्याकडे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात चालायला लागलं. तर सातकर्णी पहिला याचा जर काळ बघितला तर इसवी सन पूर्व पहिलं शतक आहे. साधारण दुसऱ्या शतकामध्ये सातवाहन साम्राज्य राज्य करायला लागले. पण त्यांची त्यावेळेची नाणी माझ्या कलेक्शनमध्ये नाही. पण पहिलं जे नाणं आहे ते सातकर्णी पहिल्याचं नाणं आहे, इसवी सन पूर्व 1लं शतक. त्याच्यानंतर हे 2रं शतकामधलं नाणं आहे. आणि त्या काळामध्ये जे धातू वापरलेले आहेत त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली तांबं, शिसं, त्याच्यानंतर कथील, त्याच्यानंतर पितळ आणि काही नाणी सातवाहनांची चामड्याची सुद्धा सापडलेली आहेत, जी आज आपल्याला बघायला सुद्धा मिळत नाहीत. फार दुर्मिळ नाणी आहेत, पण ती आहेत आज आपल्या भारताच्या संग्राहकांकडे, काही लोकांकडे आहेत ही नाणी.
तर त्यातली ही नाणी आहेत, हे इंडोग्री. त्याच्यानंतर त्याचबरोबर मराठी हिंदू राज्यकर्ते कोण कोण होते आपल्याकडे, तर त्याच्यामध्ये चालुक्य होते, कदंब होते, राष्ट्रकूट होते, यादव होते, वाकाटक होते, कलचुरी होते, शिलाहार होते. हे सगळे सातवाहनांचे मांडलिक राजे होते. पण नंतर ही सगळ्या राज्यकर्त्यांनी तो काही एरिया वाटून घेतला आणि त्या पर्टिक्युलर एरियामध्ये त्यांचं राज्य चालायला लागलं. पण त्या राज्यकर्त्यांपैकी काहींची नाणी माझ्या संग्रहामध्ये आहेत. त्याच्यामध्ये कलचुरी आहे, विजयनगर आहे, चोलांचं नाणं माझ्या कलेक्शनमध्ये आहे. ते इथे मी बघण्यासाठी म्हणून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं राज्य म्हणजे आपलं मराठा साम्राज्य. शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचंच दैवत. शिवाजी महाराजांनी 1674मध्ये राज्याभिषेकाच्या समयी जे होऊन पाडले, त्या आज ते सोन्याचं नाणं होतं. आणि त्याचबरोबर त्यांनी तांब्याची पण नाणी पाडलेली, जी आपण शिवराई म्हणून ओळखतो. तर त्याच्यामधली सोन्याची जी नाणी होती, होन नाव म्हणून ओळखली जाणारी नाणी होती, ती आज आपल्याकडे फार मोजकी उपलब्ध आहे. आणि आज त्याची किंमत प्रचंड असल्याकारणाने ती लोकांना मिळतसुद्धा नाही. पण आपल्याकडे फार मोजके होऊन काही संग्रहालयांमध्ये आणि काही मोजक्या संग्राहकांच्या कलेक्शनमध्ये आहेत. पण आपल्याला त्याची प्रतिकृती मात्र इथे बघायला मिळते. तर ही शिवराई होण्याची इथे मी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर जे मराठी जे तांब्याची नाणी होती, तर त्याच्यामध्ये 2 प्रकार आढळतात आपल्याकडे प्रामुख्याने. त्याच्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तो डॉटेड शिवराई आणि दुसरा जो आहे तो दुधांडी शिवराई. आता डॉटेड शिवराई जी आहे ही, तर ती डॉटेड शिवराई ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या काळामध्ये पाडली आणि ती नंतरच्या काळामध्ये बऱ्यापैकी चालत होती. पण त्याच्यानंतर दुधांडी शिवराई जी छापली गेली किंवा जी पाडली गेली, ती जास्ती करून पेशवे काळामध्ये पाडली गेली. आणि ती नंतरच्या काळामध्ये म्हणजे मराठा साम्राज्य अस्ताला जाईस्तवरती चलनामध्ये होती. तर ती पण आपल्याला इथे बघायला मिळते. तर आता ही जी आहे ही डॉटेड शिवराई जी म्हणलो 1674 साली काढलेली, ती ही आहे. त्याच्यानंतर या इथे दुधांडी शिवराई तुम्हाला बघायला मिळेल. शिवाजी महाराजांनी जो सोन्याचा होन पाडलेला होता, तो त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस काढला होता. आता हे नाणं जे आहे हे सुद्धा फार मोजक्या प्रमाणामध्ये पाडलेलं होतं आणि त्यामुळे आज ते बाजारामध्ये फारसं बघायला मिळत नाही किंवा फार संग्राहकांकडे सुद्धा ते उपलब्ध नाही. त्या फार मोजकी नाणी आजवर सापडलेली आहेत. शिवरायांचे जे होन होते ते फार मोजके सापडले. त्या काही म्युझियममध्ये किंवा काही संग्राहकांकडे फक्त बघायला मिळतात. पण मी इथे माझ्या कलेक्शनमध्ये त्या होनाची प्रतिकृती इथे लोकांना बघण्यासाठी म्हणून ठेवलेली आहे. आणि ही जी प्रतिकृती ही 1984 साली शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 300 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने जी पुरातत्व विभागाने प्रकाशित केलेली शिवराईची प्रतिकृती आहे ती मी इथे लोकांना बघायला ठेवलेली आहे. त्याच्यानंतर राजाराम महाराजांच्या काळामध्ये राजाराम महाराजांचं राज्य म्हणजे शिवाजी महाराजांचं राज्य जिंजीपर्यंत होतं. पण त्या काळामध्ये राजाराम महाराजांनी त्यांची काही सोन्याची नाणी पाडली. त्याच्यामधला फनम नावाचं एक नाणं आहे. ते अतिशय बारीक म्हणजे अक्षरशः करंगळीच्या नखा एवढं नाणं आहे. ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळेल. आणि त्याचबरोबर त्यांचं तांब्याचं नाणंसुद्धा आपल्याला बघायला मिळतं, ज्याला जी रामराई म्हणून ओळखली जाते, ती पण या इथे ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी महाराज किंवा शाहू महाराज म्हणजे राजाराम महाराजांचं नाणं तर आहेच आहे, पण संभाजी महाराजांचं जे नाणं होतं त्याला शंभूराई म्हणून ओळखलं जायचं. ते पण खूप प्रमाणामध्ये आपल्याला सापडत नाही. किंवा त्याच्यानंतर राजाराम महाराजांची जी नाणी किंवा शाहू महाराजांची नाणी तीसुद्धा फार प्रमाणात आपल्याला सापडत नाहीत. ही खूप रेअर असलेली नाणी आहे. पण माझ्या कलेक्शनमधलं ते एकमेव नाणं तुम्हाला आहे. शाहूराई आपल्याला बघायला मिळत नाही, तशी शंभूराईसुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही. आता मी इथे पुढे त्या हुनम आणि फनमची थोडीशी माहिती दिलेली आहे. तर त्याच्यानंतर आपल्याकडे जे मुस्लिम राज्यकर्ते होऊन गेले, तर त्या मुस्लिम राज्यकर्त्यांची नाणी आता याच्या इथून पुढे आपण बघूया. हां, तर इथे आपण सगळी ही मुघल सल्तनत किंवा दिल्ली सल्तनत परकीय म्हणजे हे जे मुस्लिम राज्यकर्ते होते त्यांची इथे सगळी पुढे नाणी मी ठेवलेली आहे.
तर त्याच्यामध्ये दिल्ली सल्तनत, मोहम्मद बिन साम किंवा मोहम्मद तुगलक, त्याच्यानंतर काही स्त्री राज्यकर्ते आपल्याकडे होऊन गेल्या. त्याच्यामध्ये हे रजिया सुलतानचं एक नाणं इथे ठेवलेलं आहे. हे अल्लाउद्दीन खिलजीची ही मोहर आहे. ही एवढी मोठी मोहर आपल्याला सहसा बघायला मिळत नाही, पण ही आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर इथे वेडा तुगलक आपण ज्याला म्हणतो तो मोहम्मद बिन तुगलक उर्फ वेडा तुगलक. त्याच्यानंतर अल्लाउद्दीन अहमद शाह, अल्लाउद्दीन खिलजीचा मुलगा पुढला त्यांच्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर ही दिल्ली सल्तनत बुडाल्यानंतर दिल्ली सल्तनतीची शक्ल झाली आणि त्याच्यामध्ये बहमनी सल्तनतीचं महाराष्ट्रामध्ये राज्य चालू झालं. महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा म्हणजे आता पूर्वीचा आंध्र प्रदेश ह्या परिसरामध्ये या बहमनी सुलतानांचं राज्य होतं. ते या बहमनी सुलतानांची सुद्धा आपल्याला इथे नाणी बघायला मिळतात. त्याच्यामध्ये अहमद वली बहमनी वगैरे अशी नाणी आहेत, महासंग्राममधली लावलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यापुढे मुघल सल्तनत येते आणि मुघल सल्तनतमध्ये पहिला हुमायून आहे. त्याच्यानंतर इथे अकबर आहे, शहाजहान आहे, औरंगजेब आहे, फारुखसियर आहे, शाह आलम पहिला आहे, मोहम्मद शाह आहे, शाह आलम दुसरा आहे. आता इथे शाह आलम दुसरा 1728मध्ये जेव्हा राज्य करत होता तेव्हा महाराष्ट्रामध्ये पेशव्यांनी सुद्धा राज्य करायला सुरुवात केली होती आणि शाहू महाराज पारतंत्र्यातून किंवा मुघलांच्या कैदेतून सुटून आले होते. त्यांनी स्वतःचं राज्य चालू केलेलं. पण आपल्याकडे पेशव्यांनी त्यावेळेस भारतभर आपला प्रसार म्हणजे हिंदवी साम्राज्य वाढवलं. पण राज्यामध्ये पाडली जाणारी नाणी ही बादशहाच्या नावाने पाडली जात होती. त्यामुळे आपल्याला पेशव्यांची या शाहू महाराजांची नाणी आपल्याला प्रचारात किंवा चलनामध्ये आपल्याला त्यावेळेच्या सापडत नाही. पण ती त्या दिल्लीच्या राजाची नाणी आपल्याला दिसतात. त्यामुळे 1728 नंतर आपल्याला जास्ती करून ही आपल्याला नाणी दिसतात आणि ती त्या मुघल राज्यकर्त्याच्या नावाने पाडलेलीच आपल्याला दिसतात. आता हे पुणे मिंटचं नाणं आहे. हे नागफणी रुपया ज्याला म्हणतो. याच्यावरती नागाच्या फण्यावरती जसं 10चा आकडा असतो तसं याच्यावरती चिन्ह असतं म्हणून याला नागफणी रुपया म्हणतात. असंच दुसरं एक नाणं सापडतं आपल्याला त्याच्यामध्ये, त्याला अंकुशी रुपया म्हणतात. का तर त्याच्यावरती अंकुशी चिन्ह असते आणि या चिन्हांवरून म्हणजे ही नाणी ओळखण्याची पद्धत काय असते तर एकतर ते पूर्ण लिहिलेलं नसेल तर त्याच्यावरती मिंट मार्क असतो. आता मिंटचा प्रत्येक मिंटला एक वेगळं काहीतरी चिन्ह आहे आणि त्या चिन्हावरून ती नाणं कुठल्या मिंटमध्ये पाडलेलं आहे ते आपल्याला कळायला मदत होते. अशी सगळी त्यावेळची नाणी आहेत. आता हे जे नाणे हा चांदवडी रुपया आहे. म्हणजे पूर्वी आपल्याकडे काळामध्ये लग्नामध्ये लग्न जेव्हा ठरायचं तेव्हा मुलीच्या डोक्यावरती चांदवडी रुपया लावला जायचा. तो हा चांदवडी रुपया. हे म्हणजे एवढं कुंकू लावलं जायचं अशी पद्धत होती आपल्याकडे. तर ते चांदवडी रुपया ज्याच्यावरनं नाव पडलं तो हा रुपया. त्याच्यानंतर परत हे शाह आलम दुसरा. त्याच्यानंतर हैदराबाद मध्ये निजामाचं राज्य होतं. त्या हैदराबाद निजामाकडे आपला विदर्भाचा सगळा परिसर त्याच्या ताब्यामध्ये होता. विदर्भ, मराठवाडा वगैरे हा सगळा परिसर सिद्धीने हैदराबादच्या निजामाच्या ताब्यात होता. म्हणून त्याची पण इथे काही नाणी लावलेली आहे. त्याच्यानंतर सगळ्यात पश्चिमेकडचा सगळ्यात महत्त्वाचा माणूस म्हणजे सिद्धी. त्या सिद्धीने सुद्धा आपली स्वतःची नाणी नंतरच्या काळात पाडलेली होती. त्या सिद्धीचं आपल्याकडे इथे नाणं तुम्हाला बघायला मिळतं. त्याच्यानंतर त्याच्या खाली दक्षिणेमध्ये येतो टिपू सुलतान. या टिपू सुलतान दक्षिण भारतामध्ये त्याचं राज्य होतं, म्हैसूर, बेंगलोर वगैरे भागामध्ये. पण त्यांनी काही दक्षिण महाराष्ट्राचा भाग काही त्यांनी ताब्यात घेतलेला होता म्हणून त्याचंसुद्धा नाणं कलेक्शनमध्ये आहे. आता बहमनी सल्तनत जेव्हा शक्ल झाली त्याची तर ती बहमनी सल्तनतीची 4-5 शक्ल झाली. त्याच्यामधली सगळ्यात महत्त्वाची म्हणजे निजामशाही जी अहमदनगरमध्ये झाली. त्याच्यानंतर आदिलशाही जी विजापूरची होती. त्याच्यानंतर बरीदशाही जे बिदरला होती. इमादशाही जी विदर्भामध्ये होती आणि सगळ्यात 5वी गोवळकोंड्याची कुतुबशाही. तर आता हे माझ्या संग्रहामध्ये या संग्रहामध्ये आपल्याला निजामशहाचं नाणं बघायला मिळतं. त्याचबरोबर आदिलशहाचं नाणं बघायला मिळतं. तर ही निजामशहाची नाणी आहेत आणि हे आदिलशहाचं नाणं आहे. आता हे एक वैशिष्ट्यपूर्ण नाणं आहे ज्याला लारी म्हणून म्हणलं जातं आणि हे लारी हे नाणं
फक्त व्यापारासाठी आदिलशाहीच्या साम्राज्यामध्ये वापरलं गेलेलं नाणं आहे. आणि आदिलशाही हे नाणं फक्त दाभोळच्या बंदरामध्ये वापरायला परवानगी ठेवलेली होती. म्हणजे ह्या नाण्याचा व्यवहार हा फक्त दाभोळ बंदरामध्ये व्यापारामध्ये वापर करण्यासाठी वापरला जायचा. तर असं हे स्त्रियांच्या डोक्याच्या पिनांच्या आकाराचं हे वैशिष्ट्यपूर्ण नाणं आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य जेव्हा स्थापलं त्याच्या अगोदरपासून आपल्याकडे परकीय सत्ता म्हणजे युरोपियन सत्तासुद्धा आपल्याकडे भारतामध्ये आलेल्या होत्या. त्यांनी त्यांचा व्यापार आपल्याकडे सुरुवात केलेला होता. त्यांची काही भागामध्ये नाणीसुद्धा पाडली जात होती. पण शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये या मराठी या युरोपियन राज्यकर्त्यांची नाणी पाडायला परवानगी नव्हती. पण शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर किंवा संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांच्या उत्तर काळामध्ये त्यांनी स्वतःची नाणी बाजारामध्ये चालवायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये आपल्याला कोणकोण युरोपियन सत्तांनी महाराष्ट्रामध्ये नाणी चालायची तर त्याच्यामध्ये ब्रिटिश हे महत्त्वाचे होते. त्याच्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी आपण ज्याला म्हणतो ती नंतरच्या काळात आली. साधारण 1808 नंतर वगैरे ही दिसायला लागली. त्याच्यानंतर आपल्याकडे डच होते, आपल्याकडे पोर्तुगीज होते, आपल्याकडे फ्रेंच होते. डचांची वखार ही आत्तासुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे वेंगुर्ल्याला. फ्रेंचांनी काही काळ राजापूरमध्ये त्यांची वखार थाटलेली होती. ब्रिटिशांची वखार तर आपल्याला माहिती आहे शिवाजी महाराजांनी त्याची लूटच केलेली होती. आणि पोर्तुगीजसुद्धा माहिती आहेत आपल्याकडे रायगड जिल्ह्यामध्ये चौल रेवदंडा सारखी किल्ले हे त्यांच्या ताब्यामध्ये होते आणि गोव्याचा भूभाग तर त्यांच्या ताब्यामध्ये होता. तर त्यांचीसुद्धा जी नाणी त्या काळामध्ये पाडली गेली ती नाणी आपल्याला इथे बघायला मिळतात. तर हे ईस्ट इंडिया कंपनीचं नाणं आहे, हे इंडो पोर्तुगीज नाणं आहे, हे गोव्यामध्ये पाडलेलं नाणं आहे. त्याच्यानंतर डच पुलिकत म्हणजे दक्षिण भारतामध्ये तामिळनाडूमध्ये पाडलेलं नाणं आहे. त्याच्यानंतर हे फ्रेंचांचं नाणं आहे, कालिकतमध्ये पाडलेलं आहे. तर अशी ही युरोपियन सत्तांची पण नाणी माझ्या संग्रहामध्ये. आता त्याच्यानंतर पुढे काही नोटा मी ठेवलेल्या आहेत की ज्या फारशा आपल्याला बघायला मिळत नाहीत किंवा ज्याच्याबद्दल फारशी माहिती नाही आहे. आता ही जी पहिली नोट माझ्या कलेक्शनमध्ये आलेली आहे ती $10 ब्रिटिशांच्या सत्तेखाली असलेलं हाँगकाँग त्यांची ही $10 नोट आहे. आणि हे साधारणतः हाँगकाँग स्वतंत्र आपल्याला खूप उशिरा म्हणजे 19-20व्या शतकाच्या अगदी उत्तरार्धामध्ये स्वतंत्र तोपर्यंत ही नोट हाँगकाँगमध्ये चालू होती. तर हा हाँगकाँगचा $10. त्याच्यानंतर दुसरी जी नोट आहे ही दुसऱ्या महायुद्धामध्ये जपाननी काढलेली $10 नोट आहे. आणि ही जपाननी फक्त ह्या दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये वापरण्यासाठी म्हणून काढलेली नोट आहे. ही सुद्धा सहसा आपल्याला बघायला मिळत नाही. आणि या नोटेचं महत्त्व म्हणजे दुसऱ्या महायुद्धात काढलेली नोट हे त्याचं खूप महत्त्व आहे. त्याच्यानंतर आपल्या जुन्या हिंदी काळ्या म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट याच्यामध्ये पिक्चर्समध्ये आपण काही लोकांच्या नोटा काही लोक नोटा देताना बघितलेलं आहे. त्याला फाफडा नोट असं म्हणायचं. ते ह्या फाफडा नोट आहेत आपल्या भारताची. ही 10 रुपयाची नोट आहे, ही 100 रुपयाची नोट आहे, अशी 500ची नोट होती, 1000ची नोट होती. तर ह्या 2 नोटा माझ्या संग्रहातल्या लावलेल्या आहेत. भारत स्वतंत्र होण्याच्या आधी 1835 पासून 1833 पासून आपल्याकडे ईस्ट इंडिया कंपनीची नाणी चालू होती. 1833च्या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीची नाणी चालू होती. ती जवळपास 36पर्यंत चालू होती. 36 नंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी हिचा विलय केला गेला आणि ब्रिटिश राज्यकर्ते हे आपल्यावरती राज्य करायला लागले. त्याच्यानंतर व्हिक्टोरिया राणी राज्यावरती आली आणि त्या व्हिक्टोरिया त्याच्यानंतर बाकीचे जे त्यांच्यानंतर आलेले राज्यकर्ते होते ते आपल्याकडे आले. पण 1947 साली पंचम जॉर्ज आपण राज्य करत होता आणि त्या पंचम जॉर्जच्या नावाने काही नाणी आपल्याकडे चलनामध्ये होती. ती 1-2 वर्षासाठी चालली आणि त्याच्यानंतर भारताची जी नाणी आपल्याला आपल्या बाजारामध्ये पाडलेली यायला लागली ती आपल्याला इथे बघायला मिळतात. तर ही सगळ्यात सुरुवातीची स्वतंत्र भारताची 1947 नंतर काढलेली नाणी जी प्रजासत्ताक भारत म्हणून आपण ज्याला म्हणतो त्याची 1950 पासून पाडलेली आपल्याला नाणी इथे बघायला मिळतात. तर ती पण नाणी आपल्याला इथे या संग्रहामध्ये ठेवलेली आहे.
आज ही नाणी आपल्याला फक्त संग्रहामध्येच कोणाच्या तरी बघायला मिळतात, पण बाजारामध्ये चलनामध्ये ही आपल्याला बघायला मिळत नाही. त्याच्यानंतर हा तांब्याचा 1 पैसा जो आपण होळीच्या पूजेच्या वेळेस आपण जो खड्डा खणतो, एरंडीचं झाड लावतो, त्याच्यामध्ये तांब्याचा पैसा घालतो, तो हा तांब्याचा पैसा. त्याच्यानंतर हा चौकोनी 1 पैसा, त्याच्यानंतर 2 पैसे की जे आज बघायला मिळत नाही. आणि त्याच्यानंतरचं पुढचे डिनॉमिनेशनचे आजपर्यंतचे नाणी या कलेक्शनमध्ये बघायला मिळतात. गणेश हरिचंद्र गोळे, रिटायर्ड पोलीस इन्स्पेक्टर, राहणार भोसे, तालुका महाबळेश्वर, जिल्हा सातारा. आजच्या कार्यक्रमाला आम्ही इथं आलेलो आहोत. ज्या काही तलवारी आणल्यात त्याची माहिती आपल्याला देतो. हा दांडपट्टा असा असा धरून असा धरायचा असतो, म्हणून यांनी लढाई करायची जेणेकरून आपला हात हा सुरक्षित राहतो असा इथं. बरं. हा दांडपट्टा, त्या तलवारी छोट्या तलवारी निघत नाही अशा छोट्या तलवारी इतकं धावधर आहेत ना, सपासप एक गाव 2 तुकडे. अशा तलवार आहेत या, बऱ्याचशा तलवार आहेत, पण ते आणू शकलो नाही आम्ही. बरोबर. तिकडे एक तलवार आहे, ते दाखवतो तुम्हाला. या त्यासारखीच तलवार आहे ही, त्या याच्यासारखी. त्या तलवारीचं वैशिष्ट्य असं आहे, शाहू घराण्याचे संभाजी महाराज कोल्हापूरचे यांनी ही तलवार आमच्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष मारुती आबा गोळे यांना सप्रेम भेट दिलेली आहे की त्यांनी जे आत्तापर्यंत जे अतुलनीय कार्य केलेलं आहे त्याची पोचपावती ही छत्रपती घराण्याकडून आम्हाला मिळालेली आहे. आमच्या प्रतिष्ठानला ही तलवार आहे ही अशी. नमस्कार. आत्ताच इतिहास अभ्यासक माननीय संदीपजी पारंपे यांनी आपल्याला संपूर्ण नाण्यांचा आणि या आपल्या गोविंदगडावर मिळालेल्या पोपगोळ्यांचा इतिहास आपल्यासमोर सादर केला आहे. या तलवारींची माहिती या घराण्याचे एक वंशज गोळे यांनी आपल्याला तलवारींची माहिती दिलेली आहे. आणि हा इतिहास जाणून घेत असतानाच याच गडासाठी राजे सामाजिक प्रतिष्ठान गेले 10 वर्ष सातत्यानं संवर्धनाचं काम करत आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपणाला सर्वांना मी विनंती करेन की ह्या आपल्या चिपळूणला सुमारे 2000 वर्षापूर्वीचा इतिहास आहे, लाभलेला आहे. आणि त्याचाच एक भाग आहे हा गोविंदगड. या गोविंदगडानं चिपळूणबरोबर आपल्या सर्वांचं रक्षण केलं आहे. आणि आता खऱ्या अर्थानं गरज आहे की या गोविंदगडाच्या रक्षणाची जबाबदारी ही आपण आपल्या युवा तरुणांनी ही पेलली पाहिजे, ती घेतली पाहिजे. यासाठी राजे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं वारंवार ह्या गडावरती मोहिमा केल्या जातात, स्वच्छता अभियान राबवले जातात, संवर्धन मोहिमा राबवल्या जातात. या मोहिमांसाठी पुण्यावरून इतिहास अभ्यासक सचिन जोशी सर असतील, डॉक्टर सचिन जोशी सर असतील, संदीप परांजपे सर असतील किंवा अनेक अशा इतिहास अभ्यासक आपल्याला ह्या मार्गदर्शन करण्यासाठी लाभत असतात. मी या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करेन, या संपूर्ण परिसरातील किंवा तरुणांनी या मोहिमेसाठी, या गडाच्या संवर्धनासाठी एकत्र येऊया आणि आपला हा गड राखूया अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्याला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर ह्या ही व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रावर पोहोचवा. आणि खरोखर आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटद्वारे आपला अभिप्राय नोंदवा. आणि जर्नी विथ निखिल हे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.